हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. बघा, सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज दाखवणार आहे पुरणपोळीची रेसिपी. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. माझे डेली ब्लॉग येतात ह्या टायमाला. जर पहिली वेळेस आला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट जरूर करा. बघा, मी घेतली आहे अर्धा किलोच्या अंदाजाने डाळ, हरभरा डाळ. पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला थोडीशी उकळी आली, म्हणजे उकळी आली नव्हती तेवढी, नॉर्मल पाणी गरम झाल्याच्या नंतर मी डाळ ॲड केलेली आहे. थोडीशी हळद, चिमूटभर हळद आणि थोडंसं तेल. मस्त असं डाळ टाकली आहे आदानात. आता कुकर लावून देते. 4 ते 5 शिट्यामध्ये डाळ छान अशी शिजून जाईल. कशी वाटते माझी रेसिपी, माझं डेली ब्लॉग रुटीन कसं वाटतंय कमेंट करून जरूर सांगा. जर चॅनलवर माझ्या पहिली वेळेस तुम्ही आला असाल तर जरूर सबस्क्राईब करा. माझे डेली ब्लॉग येत असतात. आणखीन बघा, पुढील ब्लॉग खूप छान असा आहे. पूर्ण व्हिडिओ पाठवल्यास मोठा होत होता म्हणून मी काय केले, स्किप करून टाकला आहे थोडासा. बघा, मस्त अशी डाळ शिजली आहे 4 ते 5 शिट्यामध्ये. खूप छान अशा प्रकारे दाबून दाखवली तुम्हाला. बघा, मऊ शिजलेली आहे आणि मस्त असं मी चाळणीमध्ये येळवणी काढून घेतलेली आहे. आणि मस्त अशी काटाची आमटी पण मी पुढे दाखवणारच आहे. बघा, मस्त आता मी पाणी वगैरे पूर्ण निचरून घेतलेलं आहे. आता डाळ टाकून घेतली आहे कढईमध्ये. आणि सगळ्यात मेन, आपण ज्यावेळेस पुरण करतो ना, खूप जणींचा प्रॉब्लेम काय होतो, हेच पुरण बरोबर घटता येत नाही किंवा पुरण बरोबर होत नाही किंवा पीठ बरोबर करता येत नाही. हे असं मिस्टेक होते, कमी जास्त होऊन जातं पुरणामध्ये किंवा पिठामध्ये. त्याच्यामुळं पोळ्या आपल्या काय जातात, फुटतात. त्याच्यासाठी बघा, मी दाखवले आज डिटेलमध्ये पुरणाची रेसिपी. कशी वाटली ही सांगा. मस्त असं मी चाळणीमधून पूर्ण पाणी निसरून घेतलेलं आहे. आता गुळ फोडून घेत आहे मी बारीक करून. अशा प्रकारे मी डाळ ज्यावेळेस येळवणी काढून घेतात ना, त्याच्यानंतर मी कढईमध्ये टाकून म्हणजे हे काय म्हणतात ते गुळ मिक्स करायचं असतं. त्याच्या आधीच मी डाळ पूर्ण असं बारीक करून घेते मॅशरनं. हे बघा, अशा प्रकारे. तर असं जर करून घेतलं तर ज्यावेळेस तुम्ही चाळणीमध्ये किंवा पुरणपात्रामध्ये घरटचाल त्यावेळेस तुम्हाला इझिली होऊन जाईल. कारण असं जास्त मोठी मोठी डाळ हे राहणार नाही का. कारण असं जर केलं आपण तर ज्यावेळेस आपण गुळ ॲड करतो तर पाक बनतो त्या गुळाचा, आणि त्या पाकामध्ये डबल डाळ शिजली जाते. त्यावेळेस ती डाळ काय होते, निब्बर होते. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. आणि खूप छान अशा छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक्स आहेतच. जसं की ही पण मला माझ्या ऐकून किंवा असं सगळीकडून माहिती होतच असतं, असं छोटं मोठं. इतकं आणखीन पण आहे बरं. जसं माझी आई स्वयंपाक बनवते ना, तसं आणखीन मला पण तेवढं जमत नाही बरं, मी खरं सांगायला काय. परंतु पोळ्या आईच्या गावाकडल्या असतात ना, अरे बापरे, एक जरी पोळी खाली तर पोट एकदम टम्म भरणार. अशा पोळ्या असतात आईच्या हातच्या. तरी पण मी प्रयत्न करत असते. येतं, बऱ्यापैकी येतं. परंतु तेवढं पण असं एकदम पोटाने खायसारखी अशी पोळी जमत नाही. बघा, पुढी आहेच, मी दाखवलं आहे रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये. जशी की काटाची आमटी आणि पुरणपोळी पुढी दाखवलीच आहेत. भजी, पापडं, काय जेवढं होईल तेवढं. आणि होळीच्या सर्वांनीच पोळ्या केल्या असतील. बघा, अशा प्रकारे आता पुरण मस्त असं वितळून घ्यायचं, गुळ वितळून घ्यायचा. पुरण खूप छान असं शिजवायचं. आणि मी इलायची आणि पावडर बनवून घेते तोपर्यंत. आणि इलायची पावडर कसं बनवायचं, जसं की इलायची आपली थोडीशी गरम करून घ्यायची आणि त्यात थोडीशी साखर टाकून आणि थंड झाल्याच्या नंतर इलायची वाटून घ्यायची मिक्सरमध्ये साखर ॲड करून. खूप छान असं पावडर मिळून जाईल आपल्याला. नंतर पुढे मी दाखवलीच आहे इलायची पावडर टाकलेली. बघा, अनमोल अंशने मला कांदा कट करून दिला होता मॅशर. हे आपलं काल मॅशर मी दाखवले आहे, आपल्या लाईव्हमध्ये मी दाखवली होती मॅशर. मी यात्रेतून आणलेला आहे. खूप छान आहे, त्याचा उपयोग पण खूप छान आहे. जसं की आपण कांदे मोठे मोठे असे पाचोळ्या वगैरे काढून जर मोठे कापा करून टाकलो तर खूप छान असं बारीक आपल्याला मिळून जाते. बघा, अशा प्रकारे मी दाखवले आहेत. भजीसाठी मी कांदे भजीच बनवली आहेत. मस्त असं घेतले आहेत. कांदा भजी बनवण्यासाठी कांदे 4 ते 5 कांदे आहेत, छान असं बारीक चिरून घेतले आहेत मॅशरमध्ये. आणि बेसन घेतले आहे 1 ते 2 वाटी. कांदे घेतले आहेत 4. मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि 2 चमचे मिरची टाकलेलं आहे. खूप छान होतात अशा प्रकारे जर कांदा भजी तुम्ही केलं तर. कोणाकोणाला आवडतात हेही सांगा. बेसन चाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी आता ॲड करते. मला दोन्ही हातानं करावं लागेल ॲड, म्हणून मला आता दुसरं कोणी नव्हतं पकडायला. मी स्वतःच टाकले मोबाईल बंद करून. आणि बघा, नंतर ओवा टाकलेला आहे थोडासा क्रश करून. खूप छान होतात असे कांदा भजी. कोणाकोणाला आवडते अशी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. आणि एक व्हिडिओ आपल्याला बघायला 5 ते 10 मिनिटात होऊन जातो बरं. तो बनवायला बापरे बाप 2 ते 3 4 घंटे धरा असं होतात. आणि ज्यावेळेस आपण व्हिडिओ करत करत स्वयंपाक बनवतो ना, त्यावेळेस तर खूपच बरं. एका हातानं पाणी ॲड केलं मी, एका हातानं पकडला होता मोबाईल.
त्याच्यामुळं म्हणलं चला. मग आता आधण ठेवलं होतं कुकरमध्ये मी भात बनवण्यासाठी मीठ टाकून, आणि लगेच मी घेतले आहेत तांदूळ. बघा अशा प्रकारे हे छान आहेत तांदूळ. हे कोणतं आहेत मला माहीत नाही, नाव माहीत नाही. बहुतेक ती काही चांतारा तांदूळ म्हणतात वाटतं ह्याला, कोणत्या म्हणतात की आमच्या इकडं. छान आहेत हे. आहेत अर्धा किलोच्या अंदाजाने तांदूळ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता तांदूळ धुवून घेते मी, लगेच टाकते तांदूळ पण. बघा धुवून घेतलेले आहेत तांदूळ. मग तेवढ्यात अनमोलला का ह्यांना मोबाईल पकडायला लावला होता मी, बहुतेक अनमोलच होता, ह्याने आलं नव्हते कामावून. मग तांदूळ धुवून घेतलेले ॲड करत आहे मी. मस्त आता 2 शिट्ट्यामध्ये तांदूळ शिजून जातील आपली छान असे. पाणी जास्तच ठेवते मी, का कारण लई मोकळा पण भात नाही खाऊ वाटत ते, बरोबर ना. जर राशनचे जर तांदूळ असेल तर मग ठीक आहे, पाणी कमी असेल तर चालते, छान होते. परंतु ही तांदूळ जे असतात ना, जर पाणी जर कमी पडलं तर नुसतं नड्यात असं बसल्यासारखं होतात. त्यासाठी मी थोडंसं पाणी ॲड जास्तच केलेलं आहे. बघा आपलं किती छान असं पुरण शिजलेलं आहे, मस्त असं पूर्ण. बघा नीद वगैरे बनवून दिले भरून. हो, पुन्हा नंतर मी घेतली आहे काटाची आमटी बनवण्यासाठी. मस्त असं येळवणी काढून ठेवली होती. कोथिंबीर, अद्रक, लसूण मस्त असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. मी दाखवतो विसरूनच गेले बरं. असा स्वयंपाक जास्त असला ना थोडंसं मिस्टेक होत असते. मस्त असं दिली आहे बघा. आता काटाच्या आमटीला फोडणी छान अशी, जसं की घेतलं आहे तेलामध्ये सगळं ॲड करून. कढीपत्ता, जिरे मोहरी नाही टाकत मी, आणि कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि टमॅटो हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. फोडणी दिलेली आहे अशा प्रकारे. बघा आता हे टाकून घेते. मस्त असं तेलामध्ये शिजलेले सगळं मसाले वगैरे भाजलेले आहेत. अनमोलला दिलं होतं खाली पुरण घेताना, अंश भरपूर देत होता पुरण. अशा प्रकारे बघा मस्त असं भाजलेला आहे मसाला. टमॅटो पण एकदम छान असं मॅश झालेले होते, ते ग्राइंडरमध्ये बारीक करून दिले होते टमाटे पण. मस्त असं दिले आहेत आता येळवणी टाकून आमटीमध्ये. खूप छान होते काटाची आमटी अशा प्रकारे, मस्तच. आणि तेल मी कमीच वापरलेलं आहे आमटीला बरं, तरी पण खूप छान असं तेल सुटतंच. बघा अशा प्रकारे लगेच पापडे पण कळून घेतले. काटाची आमटी पण, भजे पण चालूच होते. मग पापड राहिले होते, पापड्यानंतर करावं बोलले. भजी काढून घेतले अशा प्रकारे. कांदा ॲड केलेला आहे याच्यामध्ये. कांदा भजीच म्हणायचं म्हणजे म्हणतात त्याला. नंतर घेतले पटापट भजी वगैरे करून. कसं वाटलं आजची रेसिपी कमेंट करा, आजचा ब्लॉग, आणि जरूर सांगा कशी वाटली माझी छान अशी छोटीशी रेसिपी. पुरणपोळीचा स्वयंपाक खूप दिवस झालं नव्हता. पुरणपोळीचा स्वयंपाक मी केलेच नव्हते कधी बाबा. ह्याच्या आधी आपण बहुतेक संक्रांतीलाच केलेलं, त्याच्यावर मी आज करत आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. डेली काही नसतो असा गोडधोडचा स्वयंपाक. मग अशा प्रकारे पीठ मस्त असं मळून ठेवले होते मी. ज्यावेळेस डाळ घातली ना त्यावेळेस मी पीठ मळून ठेवले होते. छान असं मळलं, पीठ पण भिजलेलं होतं. अशा प्रकारे उंडा करून घेतला. त्याच्यानंतर असं जितकं आपलं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण असतं. मस्त असं लाटून घेतलेले आहेत, झालेले आहेत मस्त अशा पोळ्या. टम्मा फुगलेल्या पण होत्या माझ्या पोळ्या, आणि एक साईडनं काय माहीत मला जे फुटतातच. तरी म्हणलेलं मी आईसारखे तेवढे जमत नाहीत आणखीन. बघा अशा मस्त झाल्या होत्या पोळ्या. एक साईडनं छान, एक साईडनं फुटतात. कोणाकोणाची अशी प्रॉब्लेम आहे सांगा बरं. खूप छान इतक्या चवीला तर झाल्या होत्या ना, अप्रतिमच. गुळाच्या पोळ्या लय दिवसानं केले होते मी, म्हणजे खूप दिवसाच्या नंतर बनवले होते बरं. आणखी माझं बोलण्याच्या मध्येच माझं मिस्टेक होत आहे, समजून घ्या. छान मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक छान झाला होता बघा. नंतर मी दाखवलं पूर्ण ताट बनवलेलं. भात, काटाची आमटी, तूप, दूध, पापडी, भजी आणि पुरणपोळी. मी पुरणाची असल्यामुळे थोडीशी काळी दिसत आहे, नाहीतर अप्रतिम सगळं टेस्ट एकदम छान अशी झाली होती. आणि डाळ पण थोडीशी घरची होती आणि थोडीशी दुकानची होती, मिक्स करून घातलेली आहे. कसा वाटला आजची रेसिपी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू आपण असंच मस्त अशा ब्लॉगमध्ये उद्याच्या. खूप मेहनत असते, प्लीज लाईक करा, कमेंट करा. आणि कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्यासाठी आणि पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी मनापासून आभारी आहे. बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, मस्त असं खात राहा.